कल्याण में प्रॉपर्टी मेला का आयोजन एमसीएचआई के द्वारा किया गया है। यह आयोजन 23 जनवरी से 26 जनवरी तक सुबह 11 बजे से रात 9 बजे क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के मैदान में किया जाएगा, जिसमें 50 से अधिक विकासक शामिल होंगे और 150 से अधिक प्रोजेक्ट इसमें मिलेंगे, जिसकी बुकिंग 16 लाख से 2 करोड़ तक की है। वहीं प्रति घंटे लकी ड्रॉ और स्पॉट बुकिंग डिस्काउंट भी मिलेगा। वहीं इस समारोह में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांसद श्रीकांत शिंदे, सांसद सुरेश महात्रे, विधायक राजेश मोरे, विधायक किशन कथोरे, विधायक विश्वनाथ भोईरे, विधायक रविंद्र चौहान व कड़ोम्पा आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड़ भी शिरकत करेंगे। इस प्रॉपर्टी मेले का आयोजन करने के पीछे यह उद्देश्य है कि एक ही छत के नीचे लोगों को अपने सपनों का घर मिल सके। एमसीएचआय क्रीडा कल्याण डोंबिवली युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज 14वं वर्ष आमचं आहे। गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि 23 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते। अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे क्रीडा एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट हे 14 वर्ष करत आलेलं आहे। येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहोत्सव जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील, सुरेश बाळामामा म्हात्रे खासदार असतील, त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील, महापालिका आयुक्त असतील, कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त असतील, असे सर्वच राजकीय, सामाजिक, सरकारी, शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे। बिल्डरनी त्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी। 100% ती जबाबदारी विकासकाची आहे। 100% विकासकाची जबाबदारी आहे, कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये। आम्ही सुद्धा नागरिक आहोत, आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे। हिरवं नेट जे काही त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या 80-90% बिल्डरनी लावलेलं आहे। ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा।